ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली। आता फार्मर आयडी असेल तर शेतकऱ्याला मिळणार 15,000 रुपये। फार्मर आयडीवर शेतकऱ्याला 15,000 रुपये देण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या कृषी विभागाने निर्णय घेतला, ज्याच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड काढलेले आहे किंवा फार्मर आयडी काढण्यासाठी अर्ज केलेला आहे, आता त्यांना 10 सुविधांचा लाभ मोफत मिळणार आहे। आणि यासोबत फार्मर आयडी कार्ड असेल तर 15,000 रुपये बँक खात्यात डायरेक्ट येणार आहे। शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड आहे किंवा ते काढण्यासाठी ज्यांनी अर्ज केला, अजून कार्ड मिळालं नसेल तर त्यांचं नशीब आता फळफळणार आहे। केंद्र शासनाच्या कृषी विभागाने एक असा ऐतिहासिक निर्णय घेतलाय, ज्यामुळे फार्मर आयडी कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 15,000 रुपये जमा होणार आहे। एवढंच नाही तर या पैशासोबत सरकार तब्बल 10 मोठ्या सुविधा मोफत देणार। या सुविधांमुळे तुम्हाला शेती करण्यासाठी पैसे तर मिळणारच, यासोबत तुमची शेती करण्यात लागणारे कष्ट, लागणारे प्रयत्न कमी होणार आहेत, तुमचं नुकसान कमी होणार आणि फायदा प्रत्येक पटीने वाढणार आहे। मग कोणत्या आहेत त्या 10 मोफत सुविधा? 15,000 रुपये नेमके कसे, कोणाला आणि कधी मिळणार आहे? फार्मर आयडी कार्ड काढण्याचे फायदे आहेत तरी काय? आणि ज्यांच्याकडे हे कार्ड अजून नाहीये किंवा ज्यांना अजून मिळालं नाही, ज्यांनी अर्ज केलाय, तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओतली प्रत्येक गोष्ट तुम्हाला लाखो रुपयाचा फायदा मिळून देणार आहे। सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की हे फार्मर आयडी कार्ड म्हणजे नेमकं काय आहे। अनेक जण फक्त याला ओळखपत्र समजण्याची चूक करतात आणि आता हे तसं राहिलेलं नाही, कारण की 10 मोफत सुविधा तुम्हाला याच्या मार्फत मिळणार आहे। पण त्याआधी तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काय आहे हे 10 सेकंदात समजून घ्यावं लागेल। फार्मर आयडी कार्ड म्हणजे तुमची डिजिटल शेतकरी ओळख, केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक या मोठ्या योजनेचा एक भाग आहे। या एकाच कार्डमध्ये तुमची सगळी माहिती एकत्र जोडलेली असते, जसं की तुमचा आधार कार्ड नंबर, तुमच्या जमिनीचा 7/12 आणि 8अ उतारा, तुमच्या नावावर किती शेती आहे, तुमचं बँक खातं कुठे आहे, तुम्ही कोणतं पीक घेता, या सगळ्या गोष्टींची माहिती एकाच कार्डामध्ये असते। यामुळे सरकारकडे प्रत्येक शेतकऱ्याची अचूक आणि डिजिटल नोंद तयार होते। याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वारंवार कागदपत्र जमा करण्याची गरज पडत नाही, सगळं काही एकाच क्लिकवर सरकारला उपलब्ध होतं। त्यामुळे या आयडीमुळे तुम्हाला आता 15,000 रुपये मिळणार आहे आणि या सुविधांचा 10 सुविधांचा थेट लाभ मिळणार आहे। चला आता त्या 10 सुविधांबद्दल बोलूया, ज्या फार्मर आयडी कार्ड सोबत मोफत मिळणार आहेत। लक्षात ठेवा, या सुविधा म्हणजे तुमचा हजारो रुपयांचा खर्च वाचवणार। पहा आता कोणत्या 10 सुविधा आहेत आणि त्यानंतर 15,000 रुपये कसे मिळवायचे याची माहिती घेऊयात। सगळ्यात आधी योजना पहिली आहे बघा, हवामानाचा अचूक अंदाज थेट तुमच्या मोबाईलवर येणार, अतिशय महत्त्वाची योजना। आता बघा, तुमची ही सुविधा अशा पद्धतीची, आता तुम्ही न्यूजवर हवामान अंदाज पाहता, यूट्यूब चॅनलला हवामान अंदाज पाहता, पण तो पूर्ण तालुक्यासाठी किंवा पूर्ण जिल्ह्यासाठी असतो। पण आता तुमच्या शेतात, तुमच्या क्षेत्रावर नेमकं हवामान कसं राहील याचा अचूक अंदाज येणार। कसं होणार की आता पहा, तुमच्या शेताचं लोकेशन फार्मर आयडी मध्ये नोंदवलेलं आहे, थेट तुमच्या गावासाठी आणि तुमच्या शेतासाठी अचूक अंदाज तुम्हाला पाठवला जाणार आहे। म्हणजे पुढच्या आठवड्यात पाऊस कसा राहणार, तुमच्या शेतावर वाऱ्याचा वेग कसा असेल, वातावरण कसं असेल, तापमान काय असेल, तुम्ही पेरणी, फवारणी, कापणी आणि तुमच्या सिंचनाचं अचूक नियोजन करू शकता, असे मेसेजेस तुम्हाला आता येणार आहेत। आता पहा, हे नुकसान त्याच्यामुळे तुमचं टाळणार आहे। अवकाळी पाऊस असेल किंवा इतर हवामानाचे काही प्रॉब्लेम, त्याच्यामुळे तुम्हाला हे होणार आहे। आता ही पहिली सुविधा आहे, पण 15,000 रुपये थेट तुम्हाला बँक खात्यात मिळणार आहे। आता याबद्दल पुढे सांगतो, पण दुसरी सुविधा फार महत्त्वाची आहे, मृदा आरोग्य पत्रिका म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड तुम्हाला थेट उपलब्ध होईल। तुमच्या जमिनीचा पोत कसा आहे, त्याच्यात कोणते घटक कमी पडलेत, कोणत्या खताची त्याला गरज आहे, कोणत्या पिकासाठी ती जमीन चांगली आहे, हे माहिती देणारी मृदा आरोग्य पत्रिका म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड तुम्हाला तुमच्या आयडीवर आता थेट उपलब्ध होणार। तिसरी सुविधा, थेट लाभ हस्तांतरण। तुमच्या सरकारी योजनेचे पैसे, जसे की खतांवरची सबसिडी किंवा ट्रॅक्टरचे अनुदान किंवा कुठल्याही गोष्टीचं अनुदान, पीक विमा, या सगळ्या गोष्टी तुमच्या बँक खात्यात जमा होतील। मधला कोणताही दलाल आणि एजंट नसेल, सगळा व्यवहार अतिशय पारदर्शक होणार आहे। तिसरी सुविधा, चौथी सुविधा, सुलभ पीक विमा व पंतप्रधान फसल बीमा योजना यासारख्या योजनांसाठी अर्ज करणं, नुकसान भरपाई मिळवणं खूप सोपं होईल, कारण की तुमची पिकाची माहिती आधीच आयडीवर नोंदवलेली असेल। पाचवी सुविधा, अशा 10 सुविधा आहेत आणि या 10 सुविधानंतर 15,000 कशी मिळवायची याची माहिती आहे। सरकार अनुदानाची माहिती आणि अर्ज ही एक सुविधा याच्यावर आहे। ट्रॅक्टरसाठी अनुदान, बियाणे, ठिबक सिंचन यासारख्या गोष्टीसाठी अनुदान मिळतं। आता या योजनेचा अर्ज करण्यासाठी अतिशय सोपं होणार आहे। 6वी जी अतिशय महत्त्वाची याच्यामध्ये सुविधा आहे ती म्हणजे बाजारभावाची माहिती।
ई नॅम या एक सुविधा सुरू करण्यात आली, त्यामुळे तुमच्या मालाला भाव काय मिळतोय याची माहिती तुम्हाला आयडीच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे तुम्ही माल कधी विकायचा का स्टॉक करून ठेवायचा याची माहिती मिळू शकेल. 7वी सुविधा कृषी तज्ज्ञांचा मोफत सल्ला. शेती करताना काही अडचण आली, एखादा रोग आला, कोणती फवारणी करायची, कोणतं खत टाकायचं, काय अशा पद्धतीची जर माहिती घ्यायची असेल तर या प्रश्नासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला आयडीद्वारे मोफत मिळणार आहे. 8वी सुविधा दर्जेदार बियाणं आणि खतांची उपलब्धता. तुमच्या परिसरातील सरकारी केंद्रावर कोणतं बियाणं खतं उपलब्ध आहे याची एक्झॅक्ट माहिती मिळणार. सुविधा क्रमांक 9 सुलभ कर्ज योजना. शेतकऱ्यांना पीक कर्ज व इतर कृषी कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्राची प्रक्रिया आता सुलभ होईल, कारण की तुमच्या आर्थिक पतन जमिनीची माहिती बँकाला सहज उपलब्ध होईल. आणि 10वी महत्त्वाची सुविधा सर्व सरकारी योजनांसाठी एकच ओळख. आता सगळे कागदपत्र देण्याची गरज नाही, एकच कार्ड पूर्ण देशासाठी असणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की एवढे फायदे देणारे कार्ड कसे काढायचं, तर कार्ड खूप सोपं आहे. जवळच्या CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये तुम्ही जाऊन अर्ज करायचा. त्यासाठी तुमचं आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक आणि फोटो लागेल. अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही हे काढून ठेवू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्याची सुरुवातीपासून तुम्ही वाट पाहताय की 15,000 रुपये कसे मिळणार. 15,000 रुपये कोणत्या फार्मर आयडीवर मिळणार, कोणत्या शेतकऱ्याला मिळणार. तर ऐका, फार्मर आयडीमुळे ज्या काय सरकारी योजना आहे म्हणजे इथून पुढे येणाऱ्या पण आणि मागच्या पण याचा सरळ हस्तांतरण तुमच्या खात्यामध्ये होणार आहे. कुठल्या प्रकारची अडचण याच्यामध्ये येणार नाही. तर या 15,000 रुपयाची विभागणी 3 भागामध्ये आहे. आता तुम्हाला जसं माहिती आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, ज्याला PM किसान योजना म्हणून ओळखलं जातं, या योजनेअंतर्गत दरवर्षी सरकार तुम्हाला 6,000 रुपये देतं 3 हप्त्यामध्ये. म्हणजे पहा, पहिल्या 3 महिन्यात 2,000, दुसऱ्या 3 महिन्यात 2,000 आणि तिसऱ्या 3 महिन्यात 2,000 असे की 4 महिने मिळून म्हणजे साधारणपणे 3 टप्पे केले जातात 2-2 हजाराचे. तर असे 12,000 6,000 रुपये तुम्हाला मिळतात. पण हे फार्मर आयडीमुळे याच्यात कसा फायदा होणार आहे बघा. आता हे झाले 6,000 रुपये. त्यानंतर महाराष्ट्र सरकारची एक योजना आली, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. तर या योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्याला राज्य सरकारकडून आणखी 6,000 रुपये मिळायला सुरुवात झाली. हे देखील दर 4 महिन्याच्या टप्प्यावर 2-2 हजार रुपये. तर अशा प्रकारे केंद्राचे 6,000, राज्याचे 6,000 असे तब्बल 12,000 रुपये आजपर्यंत मिळत होते. पण आता राज्य सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे. या घोषणेमध्ये असं सांगितलं आहे की शेतकऱ्यांना आता 3,000 रुपयाचा अतिरिक्त बोनस दिला जाऊ शकतो. म्हणजे 12,000 + 3,000 असे 15,000 रुपये हे तुम्हाला राज्य सरकारकडून मिळणार आहे. म्हणजे राज्य सरकारचा जो 6,000चा हप्ता आहे नमो किसान सन्मान निधीचा, तर तो 6,000हून 9,000 होणार आणि केंद्राचा 6,000 असे 9-6 15,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आता 9-6 15,000 रुपये तुम्हाला मिळण्यासाठी सरकारकडून पुन्हा एकदा अर्ज पडताळणी होऊ शकते, फार्मर आयडीच्या विचारणा होऊ शकते. कारण फार्मर आयडी राज्यात सुरू केलेला एक प्रकल्प आहे. त्यानुसार फार्मर आयडी याच्यासाठी आवश्यक केलं जाऊ शकतं. कदाचित सुरुवातीला ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे त्यांना वाढीव 3,000 रुपये पुढचे मिळू शकतात. त्यामुळे फार्मर आयडी काढणं गरजेचं आहे. अर्ज केला नसेल तर करून घ्या, काढलं नसेल तर काढून घ्या. आणि बाकी ज्या योजना, ज्या सुविधा तुम्हाला सांगितलं, जसं हवामानाचा अंदाज, खता बियाणांचे अनुदान असतील किंवा इतरही गोष्टी असतील, तर याचा हा जो आहे लाभ घेण्यासाठी तुम्हाला हे फार्मर आयडी अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे हे फार्मर आयडी तुमच्याकडे असणं आता गरजेचं होणार आहे. इथून पुढे ज्या ज्या काही शेतकऱ्यासाठी योजना येतील, ज्या ज्या काही सुविधा सरकार चालू करेल, ते सर्वच्या सर्व फार्मर आयडीच्या माध्यमातूनच होणार आहे. त्यामुळे तुम्ही फार्मर आयडी काढलं का, तुम्ही अर्ज करून तुम्हाला आलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय, फार्मर आयडी तुम्हाला मिळालेला आहे का, नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा विसरू नका. धन्यवाद.